श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर. स्वामीने निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करो निवस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहळ माझी वास्तव्य करिता आपा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उददी सम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरील टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का. तोवरी स्वामींशी सोडू नका येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकानी परिणच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने. तेथे एक अविंद होता तो करीतयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज ग्रहासी आले. जैसे कामधेनू आपण बळे दरिद्राच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राज भेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती कराहती मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गव्हरी बैसोन तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन. केली असे नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परिभक्ती स्तव पायी स्वामी आले सजनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी ते भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तयपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेवी राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोने कारभारी परमज्ञानी असतीजे. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात पात पसरली.
आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळ पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले काय वाणी, गावात येती येवोनी, फार दिवस जाहले. परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊन लवलाही, भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली काणी, हे सत्य तरी एवोनी, आतास देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासना खाली उतरवण, राव गाहली लोटांगण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्दित. धूळ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रुनी, मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नुपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु. श्रीमस्तु. शुभं भवतु, शुभं भवति, शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. 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 श्री अक्कलकोट निवासी योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.